नमस्कार मित्रमैत्रिणींनो, शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। कसे आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्तच असताल। स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा। दुपारचे वाजले बघा 1 वाजलेला आहे आणि आज आहे मंगळवार। तर बघा मी आज तुम्हाला आता काही रेसिपी दाखवणार नाही, काही नाही, पण जर आपल्याला हे बघा 3 वस्तू वापरून फक्त 3 वस्तू घरगुती वापरून आपला चेहरा फ्रेश कसा करायचा, चेहरा जर तुमचा काळवंडलेला असेल, तर टॅनिंग झालेलं असेल चेहऱ्याचं, ते कसं घालवायचं, आणि आपल्याला कुठल्या कार्यक्रमाला जर इन्स्टंट बोलवलं असेल किंवा जायचं आहे बाबा, आपल्याला आता वेळ नाही आहे पार्लरमध्ये जायला किंवा काय करायला वेळ नाही आहे कुठं जायला, तर लगेच इन्स्टंट आपण घरच्या घरी आपला चेहरा कसा चांगला करू शकतो, ते फक्त 2 वस्तू आपण वापरून चेहरा चांगला करू शकतो। तुम्हाला दाखवते कुठल्या वस्तू आहेत त्या। हे बघा, हे आहे तांदळाचं पीठ, 1 चमचा घेतले तांदळाचं पीठ, हे आहे कच्च्या दुधाची मलाई, आणि हे आहे कच्चं दूध। हे दूध, हे 3 वस्तू आहेत, म्हणजे तसं पाहायला गेलं तर हे कच्चं दूध आणि हे एकच वस्तू झाली, पण ह्या 3 वस्तू झालेल्या आहेत। मलाई, तांदळाचं पीठ आणि हे कच्चं दूध, अशा 3 वस्तूपासून आपण आपला चेहरा चांगला करणार आहोत, टॅनिंग घालवणार आहोत चेहऱ्यावर, आणि इन्स्टंट आपण बाहेर जर आपल्याला कार्यक्रमाला जायचं असेल तर आपला इन्स्टंट ग्लो येईल चेहऱ्याला, असं करणार आहोत। तर चला तर मग बघूया कसं करायचं। पहिला स्टेप बाय स्टेप तुम्हाला दाखवते। पहिला आपला चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे साबणाने, स्वच्छ पाण्याने। हे बघा, अशा प्रकारे हा पहिला मी चेहरा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि टॉवेल नॅपकिननी पुसून घ्यायचं आहे। हे पहा, पुसून घेतलेलं आहे। माझ्या पण चेहऱ्यावर टॅनिंग झालेला आहे, अंडर आय सर्कल्स झालेले आहेत, त्यासाठी सुद्धा हे उपयोगी आहे। तर आहे पहिला काय करायचं, प्रथम तांदळाचं पीठ आहे, तर 1 चमचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, तर त्यामध्ये कच्चं दूध टाकायचं आहे। तांदळाचं पीठ हे टॅनिंग स्क्रबिंगचं काम करतं आणि कच्च्या दुधाने आपलं टॅनिंग निघून जातं, कच्चं दूध आपलं क्लिन्झिंगचं काम करतं। तर चला, हे बघा, हे मिक्स करून घेतलेलं आहे मी। 1 चमचा दूध, 1 चमचा तांदळाच्या पिठामध्ये 1 चमचा दूध टाकलेलं आहे। तर हे बघा, अशा प्रकारे सगळीकडे सगळ्या चेहऱ्याला लावून घ्यायचे आणि डोळ्यावर आपण करताना हलक्या हाताने मसाज करायचे। डोळ्यावर पण करायचं आहे, का तर अंडर आय सर्कल हे सगळं निघून जातं। हे पहा, सगळीकडे मी लावून घेतलेलं आहे। हे बघा, सगळ्या चेहऱ्याला मी लावून घेतलेलं आहे, हे सगळं मिश्रण केलेलं, आणि हे थोडं घट्ट जर झालं असेल तर त्यामध्ये 1 चमचा, अजून 1 चमचा दूध टाकायचं आहे, आणि असं हे बघा सगळ्या चेहऱ्यावर असं गोलाकार सर्कल असं 5 मिनटं हा मसाज करायचा आहे, जेणेकरून आपले चेहऱ्यावर स्क्रबिंग होऊन जाईल, सगळं डस्ट निघून जाईल चेहऱ्यावरचा। आणि हे बघा, असं 5 मिनटं हा मसाज सगळीकडे राऊंडमध्ये करायचा। हे डोळ्याच्या इथे हे बघा, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज तुम्ही केलं तरी चालतं। हे पहा, असं 5 मिनटं मसाज करून सगळीकडे सगळ्या चेहऱ्याला मसाज करून हे असंच 2 मिनटं हा असंच ठेवायचं आहे स्क्रब केलेलं, आणि मग चेहरा धुवून टाकायचा आहे। हे बघा, हे असं सगळीकडनं सगळ्या ऑल ओव्हर तुमच्या सगळ्या चेहऱ्याला मसाज, राऊंड असा मसाज करायचा आहे 5 मिनटं, आणि 5 मिनटांनी हे असंच राहू द्यायचं चेहऱ्याला। हे जे काही लावलेलं आहे तांदळाचं पीठ, हे तांदळाच्या पिठापासून हे आपण तयार केलेलं मिश्रण आहे, कच्चा दूध आणि तांदळाचं पीठ, ते आपण हे असंच ठेवायचं आहे 2 मिनटं, आणि मग चेहरा वॉश करून घ्यायचा आहे। हे पहा, तुम्ही बघू शकता, मी 2 मिनटं ते मिश्रण ठेवलेलं आहे तांदळाचं
आणि कच्चे दूध टाकलेलं आणि हे बघा स्क्रबिंग केलेलं आहे, स्क्रबिंग झालेलं आहे, चांगला चेहरा स्क्रब झालेला आहे. जे काही डार्क सर्कल आहेत थोडे माझे कमी दिसत आहेत आणि त्यानंतर जे फरक जाणवतो बघा तुम्ही, पहिल्या स्किनमध्ये आणि आताच्या नुसतं स्क्रब केलं आहे तर त्याच्या स्किन म्हणजे पहिलीची स्किन आणि आताची स्किन ह्याच्यामध्ये किती फरक जाणवतो बघा. फक्त स्क्रब केलं आहे तांदळाच्या पिठाने. आणि बघा आता नंतरनं ही मलई आहे ना कच्च्या दुधाची, त्याने आपण मसाज करायचा आहे सगळ्या चेहऱ्याला. हे बघा इथे मी घेतलेलं आहे कच्च्या दुधाचे मलई, याने आता सगळ्या चेहऱ्याला मसाज करायचा आहे. आणि हा 5 ते 10 मिनटं करायचं आहे. 10 मिनटाच्या जरी तुम्ही केलं तरी तुम्हाला वेळ असेल तर 10 ते 15 मिनटं जरी केलं तरीही काही उलट ग्लो चांगला येईल. कमीत कमी 10 मिनटं हा मसाज करायचा आहे. हे पहा, फक्त आईच्या इथं डोळ्याच्या इथं हलक्या हाताने मसाज करायचा आहे. हे टिप्स आहेत ना आपल्या, या टिप्सने मसाज करायचा आहे. डोळ्याच्या इथे अवतीभोवती डोळ्यावर. हे लिप्स अशा प्रकारे तुम्ही 10 ते 15 मिनटं मसाज केला तरी चालेल. हे आपण फक्त वेळ नसेल तर स्किन ग्लो करण्यासाठी हा आपण मसाज करतोय. त्यामुळे मी तुम्हाला स्टेप्स काही सांगत नाही. फक्त अशा जरी स्टेप्सनी जरी तुम्ही केलं तरीही चालू शकते. अशा प्रकारे तुम्ही 10 ते 15 मिनटं मसाज करा. आणि सगळ्याच महिलांना पार्लरमध्ये जाऊन परवडत नाही की पार्लरमध्ये जाऊन मसाज करणं. आणि वेळेअभावी सुद्धा महिलांना म्हणजे वेळ नसतो, त्याच्यामुळे महिला काही पार्लरमध्ये जाऊन मसाज करू शकत नाहीत. अशाही महिलांनी सुद्धा ही ट्रिक वापरली, घरच्या घरी जरी मसाज केला तरी आपला चेहरा इन्स्टंट ग्लो करू शकतो. चेहऱ्याला आपल्या कुठं 4 लोकात समारंभात जर जायचं असेल तर ही ट्रिक नक्की वापरा मैत्रिणींनो. आता झालेलं आहे माझं 5 ते 10 मिनटं मसाज. हे पहा कसा वाटतो चेहरा, बऱ्यापैकी म्हणजे क्लीन झालेला आहे चेहरा. आणि ज्यांची स्किन खूप ड्राय आहे त्यांनी तर हा अवश्य उपाय करून बघावा. कसा वाटतो चेहरा हे नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि तुम्ही घरी करून बघा. मी तर मैत्रिणींनो घरी अवश्य करून बघा हा उपाय. नक्कीच तुमच्यात फरक पडेल आणि तुम्हाला फ्रेश वाटेल. कुठे जायचं असेल तर अगदी वेळ नसेल आपल्याजवळ तर आपण घरच्या घरी कमी पैशामध्ये कमी खर्चामध्ये, म्हणजे पैसाच लागत नाही घरी जर हा उपाय करायचा असेल तर आपल्या घरच्या साहित्यामध्ये, घरी उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये आपण हे आपली स्किन ग्लो करू शकतो. आपला चेहरा चांगला करू शकतो, चांगला बनवू शकतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. चला तर टेक केअर, बाय बाय. भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये.